नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे, ॲडव्होकेट आणि नोटरी. आज मी नोटरीविषयी एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेले आहे. तो म्हणजे बऱ्याचशा लोकांनी माझे व्हिडिओ पाहून त्याच्यामध्ये कमेंट केलेले आहे आणि मला स्वतः प्रत्यक्षात भेटून त्यांनी सांगितलं की रजिस्टर कसं नोंदवायचं, म्हणजे रजिस्टरमध्ये डॉक्युमेंट कसे नोंदवायचे, रजिस्टर कसं भरायचं, त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ अजून एक तुम्ही बनवा. जे की मी रजिस्टरवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण आता हा डिटेल व्हिडिओ मी रजिस्टरवर बनवत आहे आज. तर सर्वात प्रथम मला तुम्हाला सांगायचं की जे आपलं रजिस्टर जे आहे ते रजिस्टरच्या त्या पहिल्या पानावर मी तुम्हाला सांगितले की पहिल्या पानावर आपल्याला हे अशा पद्धतीने तुमचं सर्टिफिकेट लावायचं. मी तुम्हाला हे पहिलं पान आहे माझं आणि हे असं मी सर्टिफिकेट लावलेलं आहे, दिसतं आहे ना. हे पहिलं पान आहे. हे माझं नोटरी रजिस्टर आहे. ओके, हे माझं रजिस्टर आहे नोटरी. हे चेक झालेलं रजिस्टर आहे माझं. ओके, हे चेक झालेलं रजिस्टर आहे आणि मग त्याला पहिल्या पानावर मी हे असं नोटरीचं माझं सर्टिफिकेट लावलेलं आहे आणि मग हे दुसऱ्या पानापासून हे चेक केलेलं आहे. तर हे पहिल्या पानावर जे नोटरीचं आपण सर्टिफिकेट आपण चेक, आपलं कसं आहे की हे का लावतो आपण, तर आपल्याला हे रजिस्टर जे आहे हे डिस्ट्रिक्ट कोर्टातर्फे हे चेक होतो आणि ते चेक झाल्यावर ते एक रिपोर्ट देतात. त्या रिपोर्टला इन्स्पेक्शन रिपोर्ट म्हणतात. हे बघा, हा इन्स्पेक्शन रिपोर्ट हा आहे असा. हा इन्स्पेक्शन रिपोर्ट असा येतो आणि इन्स्पेक्शन रिपोर्टवर हे डिस्ट्रिक्ट कोर्टाची साईन, सिग्नेचर आणि त्यांनी शिक्का आहे त्यांचा. तर त्या इन्स्पेक्शन रिपोर्ट जो आहे त्या इन्स्पेक्शन रिपोर्टवर काय काय कॉलम आहेत बघा, याच्यावर लिहिलेलं आहे. इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये मी वाचून दाखवते. इथे इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये लिहिले वेदर द रजिस्टर अँड रेकॉर्ड आर मेंटेनिंग ॲज प्रोव्हाइडेड अंडर नोटरीज ॲक्ट अँड रूल. म्हणजे तो रजिस्टर जे आहे तो नोटरी ॲक्टप्रमाणे व्यवस्थित फिलअप केलं आहे की नाही. दुसरं काय आहे की वेदर ऑल कॉलम्स ऑफ द रजिस्टर आर प्रॉपरली रिटर्न. मग आपल्या नोटरीच्या रजिस्टरवर किती कॉलम आहेत बघा. हे जे कॉलम बघितले तुम्ही, हे हा एक नोटरी स्टॅम्प आहे, प्रिस्क्राईब फी आहे, नोटरी फी आहे, सिरियल नंबर, रिसिप्ट बुक आहे, पार्टी सिग्नेचर आहे, नोटरी सिग्नेचर आहे, ब्रीफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंट आहे, नेम, ॲड्रेस आणि पार्टी आहे, नेचर ऑफ डॉक्युमेंट आहे, डेट आणि सिरियल नंबर आहे. तर हे जे सगळे जे कॉलम आहेत हे सगळे कॉलम व्यवस्थितपणे भरलेले जाणं गरजेचं आहे. आता हे माझं जे रजिस्टर मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण चेक केलेलं रजिस्टर आहे बघा. इथं मी पूर्ण ते भरलेलं आहे. इथं 25, 35, 35, नोटरी फी, नोटरी स्टॅम्प 25, प्रिस्क्राईब फी 35, नोटरी फी 35, सिरियल रिसिप्ट नंबर, पार्टीची सिग्नेचर, माझी सिग्नेचर, ब्रीफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंट, नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टी, नेचर ऑफ द डॉक्युमेंट, डेट आणि सिरियल नंबर. हे असं प्रत्येक जे